भ्रष्टाधिकाऱ्याचं करायचं काय? बाबासाहेब आंबेडकरांचा, ज्योतिबा फुलेंचा, अण्णाभाऊ साठेंचा, डॉक्टर अण्णाभाऊ साठेंचा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, ज्योतिबा फुलेंचा, रोहिदास महाराजांचा, रोहिदास महाराजांचा, फुले के सन्मान में, के सन्मान में, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, ज्योतिबा फुलेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। अधिकाराचं करायचं काय? अधिकाराचं करायचं काय? समाज पार्टीचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, फुले के सम्मान में, बीएसपी मैदान में, के सम्मान में, बीएसपी मैदान में, बाबा के सम्मान में, बीएसपी मैदान में, बाबू के सम्मान में, बीएसपी मैदान में, नारी के सम्मान में, बीएसपी मैदान में। तुझे धनी नहीं आलो, हम उसमें आलो, दारू कर भैया, दारू कर भैया, मुख्य मागणी अशी आहे की गेली 14 वर्ष आम्ही सगळे लोक औद्योगिकचे प्रस्ताव पुण्याला जावेत, पुण्यावरून महाराष्ट्र शासनाकडे जावेत आणि बौद्ध समाजाचा सामाजिक स्तर उंच व्हावा, त्यांना आर्थिक बळ मिळावं म्हणून खऱ्या अर्थानं राज्य शासनाने ही स्कीम काढलेली आहे आणि गेली 14 वर्ष आम्ही त्याचा पाठपुरावा करतो आहोत। दुर्दैवानं सांगायचं असं की या ऑफिसमध्ये 4 जिल्ह्याचा कारभार चालतो। 4 जिल्ह्यामधून हे प्रस्ताव इथं दाखल होता। खऱ्या अर्थानं जिल्ह्यामधून येताना जो प्रस्ताव येतो तो दोष नसताना परिपूर्ण करून इथं पाठवला जातो। इथं आल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक त्रुटी काढल्या जातात आणि त्रुटीसहित तो प्रस्ताव पुण्याला पाठवला जातो। खऱ्या अर्थाने या ऑफिसला त्या संस्था चालकांना त्या त्रुटीचं पत्र द्यायला पाहिजे, तुमच्या प्रस्तावामध्ये या गोष्टी कमी आहेत त्याची पूर्तता करा। असं न करता ती बाई आम्हाला कुठलाही काही थांगपत्ता लागू न देता ते अपूर्ण प्रस्ताव पुण्याला पाठवतात आणि पुण्याला पाठवून तिथं 11, 12 त्रुट्या पाठवून आणि आमची ससे उलपट करतात। खऱ्या अर्थानं आमची मागणी पुणे आयुक्तांना सुद्धा आहे की तुम्ही असे अर्धवट प्रस्ताव पाठवणाऱ्या घेऊन येणाऱ्या तिथून हाकलत का नाही, त्यांना तुम्ही विचारत का नाही की अपूर्ण प्रस्ताव तुम्ही आणले कसे पुण्याला, तुम्ही करता काय दिलं का हजापती करता का, अपूर्ण प्रस्ताव इथं पाठवतात। खऱ्या अर्थानं त्यांनी ते विचारलं पाहिजे आणि नुसतं एवढंच नव्हे तर या बाईच्या काळामध्ये जेवढ्या अॅट्रॉसिटी झाल्या, जेवढे बलात्कार झाले त्या एकाही कुटुंबाला या बाईनं रिलीफ दिली नाही, रमाई घरकुल योजना या बाईनं दिली नाही, हे सगळं थांबून धरलेलं आहे। आणि त्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट आहे की महार द्वेष काही करून बौद्ध समाज, पूर्वाश्रमीचा महार हा समाज चांगल्या पद्धतीनं आर्थिक बळ त्याला मिळू नये असं करताना ही समाज कल्याण न्याय नाही तर अन्याय विरोधात बसवलेली ही नागिन आहे। तुम्ही प्रस्ताव असं म्हटले म्हणजे ही अर्धवट प्रस्ताव या कार्यालयातून हो हो क्लिअर झाले पाहिजे। आमचं म्हणणं असं त्रुटी असेल तर तुम्ही कशाला बसले इथं, तुमचं काय म्हणे या त्रुटीची पूर्तता करून गेलं, इथं त्याची पूर्तता त्रुटीची पूर्तता करता अपूर्ण प्रस्ताव पुण्याला पाठवता, तिथंही हेलपाटे करता आणि अजून त्याच्यावर उडी म्हणजे ते आम्हाला कळवत सुद्धा नाही।